पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज 137वी जयंती। भाऊराव पाटलांनी शिक्षणाची गंगा गावोगावी पोहोचवली आहे। बहुजनांना शिक्षण मिळावं म्हणून भाऊराव आयुष्यभर झटले। भाऊरावांनी पाया रचलेल्या रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष आजही लाखो निराधार मुलांना शिक्षणाची सावली देतोय। अशा कर्मयोगी भाऊराव पाटलांच्या जीवन प्रवासाचा आढावा घेऊयात या विशेष रिपोर्टमधून। साताऱ्यातील सोमवार पेठेतील माझ्या पाठीमागं बघू शकता, हे जे घर आहे हे कर्मवीर अण्णा भाऊराव पाटलांचं घर आहे। पद्मभूषण कर्मवीर अण्णा भाऊराव पाटील याच घरामधून त्यांनी शिक्षणाची बीज रोवली आणि एक रयतेचा वटवृक्ष निर्माण केला, ज्याच्यामध्ये लाखो मुलं शिक्षण घेत आहेत। हे सातारच्या मुख्य बाजारपेठेतील सोमवार पेठेतील हे घर आहे। अत्यंत साधेसं असं घर आहे। या घरामध्येच कर्मवीर अण्णांचं वास्तव्य होतं। आता त्यांचे नातू डॉक्टर अनिल पाटील जे संघटक आहेत रयत शिक्षण संस्थेचे, ते वास्तव्य करत आहेत। त्यांच्याकडनं अण्णांच्या काही आठवणी असतील आणि अण्णांबद्दलची माहिती असेल ही आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। अण्णांची जयंती ही आपण 22 सप्टेंबरला दरवर्षी साजरी करतो आहोत। पण हे अण्णा कुठले? अण्णांचं खरं मूळ गाव म्हटलं असेल तर कर्नाटकामध्ये मूडबिद्री म्हणून जैनांचं एक देवस्थान आहे आणि त्यांचं आडनावसुद्धा पाटील नव्हे, तर त्यांचं आडनाव होतं देसाई। आणि काही कारणामुळे त्यांचं मूडबिद्रीपासून हा पन्हाळ्यापर्यंतचा एक प्रवास, तिथं नाव बदल झाला गेला। त्यांचं नाव झालं महाजन, व्यवसाय बदलला गेला शेतीचा व्यवसाय वजन विक्रेत्याचा झाला। तिथून ते आयतोड्याला आले गेले, आयतोड्याचे पाटील झाले गेले, व्यवसाय शेतीचा झाला। एक त्यांचा भाऊ येळगावला गेला, तो मराठा झाला। नंतरच्या काळाच्या मध्ये जर आपण बघत असतो की अण्णांनी सर्व जाती धर्माची मुलं एकत्रित आणली गेली, त्याचं मूळ कुठं जर म्हटलं असेल तर कदाचित या प्रसंगामध्येच असलं तरी चालेल। कोल्हापुरातच कर्मवीर भाऊराव पाटलांचं शिक्षण झालं। कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विद्यार्थी दशेचा जो काळ होता तोही अतिशय भारावणारा होता। भाऊराव पाटलांवरती छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचाराचा पगडा असल्यामुळं त्यांनी जातीभेद कधीच मानला नाही। अगदी भाऊरावांची ज्यावेळेस बोर्डिंगमधून हकालपट्टी केली त्यानंतरही भाऊरावांनी अस्पृश्यतेला कायम विरोधच केलेला आहे। अण्णांचा जन्म जरी कुंभोजला झाला तरी त्यांचं शिक्षण जे मुख्य झाले 1902 ते 1909 पर्यंत कोल्हापूरला शिक्षण झालं। आणि रयत शिक्षण संस्था काढणं आणि रयत शिक्षण संस्थेचं ज्या प्रकारची त्यांनी जे उंची वाढवलेली होती त्याचं मूळ कारण म्हटलं तर हे कोल्हापूर आहे म्हटलं तरी चालेल। 1902 ते 1909 पर्यंत पहिली 7 वर्ष ते जैन बोर्डिंगमध्ये राहत होते आणि त्यावेळेपासूनच त्यांचा हा जातीभेदाला विरोध होता, अन्यायाला विरोध होता। किंबहुना त्यांची बोर्डिंगमधून हकालपट्टीसुद्धा केवळ मिस क्लर्क म्हणून हरिजन मुलांच्यासाठी जे हॉस्टेलचं उद्घाटन होतं त्याला ते हजर राहिले आणि त्याच्यानंतर ते आंघोळ केली नाही म्हणून तिथनं हकालपट्टी गेली। आणि सुदैवानं मामासाहेब खानविलकर हे महाराजांचे मामा होते आणि त्यांचे मुलगा बाळासाहेब खानविलकर हा अण्णांचा मित्र होता। त्याच्यामुळं अण्णांनी डायरेक्ट शाहू महाराजांच्या राजवाड्यावरमध्येच त्यांना शेवटचे 1.5 वर्ष 2 वर्ष राहण्याचा हा योग आला गेला। किंबहुना शाहू महाराजांनी जे काही कोल्हापूर संस्थानामध्ये ज्या सुधारणा केल्या त्याचा मोठा परिणाम हा अण्णांच्या जीवनावर झाला म्हटलं तरी चालेल। भाऊराव पाटील हे मूळचे कर्नाटकाचे, मात्र भाऊराव पाटलांनी महाराष्ट्र हीच त्यांची कर्मभूमी मानली। ह्याच महाराष्ट्र भूमीने भाऊराव पाटलांना कर्मवीर ही उपाधी दिली। 1924 साली खऱ्या अर्थानं कर्मवीरांनी बहुजनांसाठी आणि रयतेसाठी शिक्षण प्रसाराचं व्रत हाती घेतलं। शाहू महाराजांच्या काळामध्ये जो संपूर्णपणे
एक दलित समाजावर, बहुजन समाजावर अन्याय होत होता आणि ह्या सगळ्या अन्यायाच्या मागं एक सत्यशोधक समाजाची जी महात्मा फुलेने 1873 साली जी स्थापना केली होती, त्याचा उदय किंबहुना त्याची पुनर्रचना ही 1911 साली कोल्हापूरला झाली गेली. आणि परत एकदा बहुजन समाजाची जर सुधारणा व्हायचं असेल तर आपण काहीतरी केलं पाहिजे असं त्याच्यामध्ये अण्णासाहेब लट्टे होते, त्याच्यामध्ये केशवराव जेदे होते, त्याच्यामध्ये प्रिन्सिपॉल डोंगरे होते, त्याच्यामध्ये वालक कोठारी होते. ही सगळी त्या काळातली बहुजन समाजातील दादा मंडळी ही होती. केशवराव विचारे होते सातारा रोडचे. आणि यांना वाटलं की जर आपण गावोगाव काही जलसे केले गेले, भाषणं केली गेली तर आपण बहुजन समाजामध्ये काही बदल घडवू शकतो. पण दुर्दैवाने भाषणं करूनही काही फारसा फरक पडला नाही. म्हणून 25 सप्टेंबर 1919ला कालाला सत्यशोधक समाजाचं अधिवेशन झालं गेलं. केशवराव बागडे हे त्याचे अध्यक्ष होते आणि त्यावेळी प्रबोधनकार ठाकरे, तिथं माधवराव बागलही होते, केशवराव जेदेही होते. म्हणजे थोडक्यात म्हणजे बहुजन समाजातील त्या काळातील सर्व नेते हजर होते. आणि एकंदर ह्या सत्यशोधक समाजाची पुढची वाटचाल कशी व्हावी या दृष्टीनं मंथन झालं गेलं. आणि त्याच्यातून एक निर्णय काढला गेला की एखादी शिक्षण संस्था काढली आणि शिक्षणाखेरीज पर्याय नाही, शिक्षण जर बहुजन समाजाला मिळालं गेलं तरच बहुजन समाजाचा उद्धार होईल, अशी एकंदर सगळ्यांची धारणा झाली. आणि त्याच्यातून एक संस्था काढायची ठरवलं गेलं आणि त्या संस्थेची जबाबदारी अण्णांच्यावर सोपवली गेली. आणि त्या संस्थेचं नाव दिलं गेलं रयत. रयत हा शब्द कुठून घेतला? रयत या शब्दाचा अर्थ सर्वसामान्य जनता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका आज्ञापत्रामध्ये रयत या नावाचा उल्लेख आहे. त्याच्यामध्ये त्यांचे जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्याने एक आदेश दिलेला आहे, रयतेच्या भाजीच्या देठाही हात लावू नका, इथपर्यंत. म्हणजे या शब्दातून हा रयत शब्द घेतला गेला. आणि काल्याला ही रयतची एक त्यांनी रात्रशाळा, दोंडेवाडीला एक प्रायमरी शाळा काढली गेली, रात्रशाळा आणि हॉस्टेल. 1927 साली महात्मा गांधीजींनी रयत शिक्षण संस्थेच्या याच जागेला भेट दिली होती. त्या काळात स्पृश्यता, अस्पृश्यता ही माणसाच्या नसानसात भिनली गेली होती. कर्मवीर भाऊराव पाटलांनी सर्व जाती धर्माची मुलं एकाच छताखाली आणली, ती म्हणजे रयतच्या छताखाली आणली. आणि त्या काळात सर्वांना शिक्षण देण्याचं मोलाचं कार्य कर्मवीर अण्णांनी केलं. महात्मा गांधींनी देखील कर्मवीर अण्णांच्या याच कार्याची दखल घेतली होती. ज्या घरातनं आत्ता मी मुलाखत देत आहे तेच अण्णांचं घर 1924 साली हे पहिल्यांदा भाड्याने घेतलं होतं आणि नंतर त्यांनी ते विकत घेतलं. रयत शिक्षण संस्थेची सुरुवात ती याच घरातून झाली. आणि याच घरामध्ये 25 फेब्रुवारी 1927 साली रात्री 8 वाजता महात्मा गांधी स्वतः इथं आले होते. आणि त्यांनी या बोर्डिंगचं नामकरण शाहू महाराजांच्या नावाने नामकरण त्यांनी इथं केलं गेलं. आणि मग त्यावेळी महात्मा गांधींनी 2 गोष्टी त्याच्यामध्ये महत्त्वाच्या होत्या त्या प्रसंगामध्ये. साबरमतीच्या आश्रमात सुद्धा मी काही करू शकलो नाही, ते त्या अण्णा भाऊराव पाटील तुम्ही इथं हे केलेलं आहे. म्हणजे सर्व जाती धर्माची मुलं एकत्रित राहणं, एकत्रित अभ्यास करणं, एकत्रित स्वयंपाक करणं, हा जो अण्णांचा जगावेगळा आजच्या भाषेमध्ये तो एक मोठा स्टार्टअपच होता म्हटलं तरी चालेल. एक यशस्वीपणे स्टार्टअप निर्माण केला. आणि त्याचवेळी एक हरिजन विद्यार्थी भिंगार देवे आणि एक मुसलमान विद्यार्थी अप्पालाल शेख हे दोघंही 5वीला संस्कृत विषयामध्ये त्यांच्या शाळांच्यामध्ये प्रथम आल्याबद्दल महात्मा गांधींनी त्यांच्या स्वतःच्या गळ्यातला हार त्या मुलांच्यापासून घेतला. आणि त्याचवेळी महात्मा गांधींच्या समोर अण्णांनी शपथ घेतली की मी आयुष्यभर खादी घालणार आहे आणि बहुजन मुलांच्यासाठी मी काम करणार आहे, मी जात पात वगैरे काही करणार नाही. कर्मवीर भाऊराव पाटलांनी गावोगावी खेडोपाडी जाऊन शिक्षणाची ज्ञानगंगा हे समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. परंतु आर्थिक पाठबळविना रयत शिक्षण संस्थेचा गाडा हाकणं हे तितकं काही सोपं नव्हतं. रयत शिक्षण संस्थेचा गाडा रुतलाच. आणि कर्मवीर अण्णांच्या रयतला मदतीसाठी धावल्या त्या म्हणजे त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई. सुरुवातीच्या काळामध्ये हा सगळा खर्च अण्णांनी स्वतः केला गेला. आणि किंबहुना त्यांच्या पत्नी म्हणजे माझ्या आजी लक्ष्मीबाई त्यांचा याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. जवळजवळ अंगावरचे 200 तोळं सोनं त्यांनी या रयत शिक्षण संस्थेच्या त्या काळामध्ये 1924 ते 1930 पर्यंत दिलं गेलं त्यांनी. आणि इव्हन 2 वेळा मंगळसूत्रसुद्धा अंगावरचं काढून दिलेलं होतं. अण्णांनी स्वतःची शिल्लक
आईवडिलांच्या नावचे शेअर्स, किर्लोस्करचे शेअर्स, हे सगळं काही विकलं. म्हणजे त्या काळचा खर्च जवळजवळ एक 10,000 रुपये होता आणि हार्डली एक 1,000-1,200 रुपये त्यावेळी ते देणगी मिळत होती म्हटलं तरी चालेल. आणि याच्यातून मग गावोगावी जायचे, हुशार विद्यार्थी एकत्रित करून आणायचे, त्यांचं शिक्षण द्यायचं. रयत शिक्षण संस्थेची सुरुवात तर झालीच होती. कर्मवीर अण्णांनी समाजातील गरीब, शोषित अशी कुटुंब ओळखली. त्यामधल्या काही हुशार मुलांना कर्मवीर अण्णांनी एकत्र केलं आणि त्यांची शिक्षणाची जबाबदारी घेतली. खरं तर या मुलांना शिक्षणाचं मोल इतकं लगेच समजेल असं काही नव्हतं. म्हणून कर्मवीर अण्णांनी एक अभिनव योजना राबवली आणि ती म्हणजे कमवा आणि शिका ही योजना. ह्या संकल्पनेच्या माध्यमातून जी मुलं आहेत, जी गरीब मुलं आहेत, त्यांना शिक्षणाचे दरवाजे तर उघडे झाले, मात्र त्यांना कमवण्याचे दरवाजेही कर्मवीर अण्णांनी उघडे केले. त्याच्यामध्ये मुलांना शेती कशी असती ती शिकवली गेली आणि शेतीमधनं येणारा जो पैसा आहे तो त्यांना शिक्षणासाठी वापरता आला. हे करत असताना मूळ कल्पना काय होती? फ्री अँड रेसिडेन्शियल. 3 तास काम करायचं, त्या कामाच्या श्रमाच्या बदल्यामध्ये तुम्हाला शिक्षण मिळेल. आयतं शिक्षण मिळणार नाही, मोफत शिक्षण मिळणार नाही, फुकट शिक्षण मिळणार नाही, मी फी देऊन घेतो शिक्षण तसंही मिळणार नाही. म्हणून सुरुवात जी बोर्डिंगची केली ती फ्री अँड रेसिडेन्शियल. 1935 साली सिल्वर ज्युबिली ट्रेनिंग स्कूल, आत्ताचं जे आहे महात्मा फुले ट्रेनिंग स्कूल, हे सुद्धा काढलं फ्री अँड रेसिडेन्शियल. त्यांचा सगळ्यात स्वावलंबनावर विश्वास होता. जोपर्यंत तुम्ही स्वतःहून शिकत नाही, स्वतःहून काही काम करत नाही, कारण स्वतःच्या श्रमाची जोपर्यंत तुम्हाला किंमत येत नाही तोपर्यंत तुम्हाला शिक्षणाची वजन असणार नाही. फुकटची गोष्ट जी मिळणार आहे त्याला किंमत नसते तुम्हाला. आणि म्हणून त्या दृष्टीनं शिवाजी कॉलेज काढलं साताऱ्यामधलं, ते सुद्धा फ्री अँड रेसिडेन्शियल कॉलेज तुम्हाला सुरू केलं. रयत शिक्षण संस्थेचे कार्य एव्हाना घराघरात पोचलेले होते. ह्या संस्थेला देणग्याचा येणारा ओघ फार मोठ्या प्रमाणात वाढला होता. असंच एकदा एक जळगावचा बडा व्यापारी कर्मवीर अण्णांच्या भेटीला आला. हातात 2 लाखाची देणगी होती आणि तो अण्णांना म्हणाला की हे जे कॉलेजचं नाव आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जे या कॉलेजला दिलेलं आहे, ह्याचं नाव बदला आणि माझ्या घरातील एका व्यक्तीचं नाव द्या. तर त्या काळात कर्मवीर अण्णांनी याच एका बडा व्यापाऱ्याला जे उत्तर दिलं हे ऐकण्यासारखं आहे. एक खानदेशमधल्या जळगावच्या एका मारवाडी कुटुंबानं 2 लाख रुपयाची देणगी देऊ केली होती. पण अण्णांनी त्यांना म्हटलं, एक वेळ मी माझ्या बापाचं नाव बदलेल पण शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही. आणि अण्णांच्या हातीमध्ये कोणतीही त्यांनी देणगी देऊन कोणत्याही शाळेचं नाव दिलं नाही, किंवा स्वतःचं नावसुद्धा कोणत्याही शाखेला देऊन दिलं नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये कर्मवीर अण्णा भाऊराव पाटील यांचं फार मोठं योगदान आहे. आचार्य अत्रे असतील, वारा कोठारे असतील, हे दोन्ही पत्रकार संयुक्त महाराष्ट्राचा लढा देत होते. आचार्य अत्रेंची आणि वारा कोठारेंची सभा या साताऱ्यामध्ये होती. ही सभा फार मोठी गाजणार होती. ही सभा गाजत असताना या सभेला, संयुक्त महाराष्ट्राच्या सभेला काही जणांनी विरोध केला आणि ज्यावेळेस ही गोष्ट कर्मवीर अण्णा भाऊराव पाटलांना कळाली त्यावेळेस त्यांनी ज्या पद्धतीने उत्तर दिलं हे फार महत्त्वाचं होतं. कर्मवीर अण्णा या महाराष्ट्र द्वेष्टांना पुरून उरले. त्या काळामध्ये एक महत्त्वाची आठवण मला या सांगू इच्छितो की ज्या वेळेला आचार्य अत्रे आणि वारा कोठारी यांनी महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीचा दौरा सुरू केला, तर या दौऱ्यामध्ये त्यांनी ज्या वेळेला बेळगावपासून सगळं सुरू केला त्यावेळची स्लोगन होती, बेळगाव कारवार निपाणीसह म्हणून संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे. आणि हे करत असताना सर्व ठिकाणी आचार्य अत्रे आणि वारा कोठारी यांच्या सभा, कारण हे दोन्ही जण पत्रकार होते आणि पत्रकारांच्या सभा उधळल्या जात होत्या. साताऱ्यातली सभा ही त्यावेळेला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी सभा झाली, या सभेला काही त्यावेळच्या काँग्रेसचे मान्यवर यांनी त्या ठिकाणी निदर्शने करून ती सभा उधळण्याचा प्रयत्न केला होता. परंतु कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्या ठिकाणी स्पष्ट आदेश दिला की ही मी सभा करणार आहे आणि सभा झाली. ही सभा झाली, पण ज्यांनी उधळण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरती प्रॉसिक्युशन त्यावेळच्या SP यांनी केलं होतं आणि ही केस महाराष्ट्रभर त्यावेळेला गाजली होती. शिक्षणाचं महत्त्व काय असतं हे संपूर्ण जगभर ज्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात ओळखून दिलं ते म्हणजे कर्मवीर अण्णा.
कर्मवीर अण्णांची 137वी जयंती साजरी होत आहे. खरं तर समाजामधील असा जो घटक आहे, ज्याला कोणीच वाले नसतं, ज्याला आईवडील नसतात, अशा लहान मुलांना कर्मवीर अण्णांनी स्वतः त्यांचं पालकत्व घेतलं. ज्यांच्याकडे पैसे नव्हते शिक्षणासाठी, त्यांना मायेचा आधार दिला आणि त्यांचं शिक्षणाची जबाबदारी अण्णांनी घेतली. जे वटवृक्ष रयत शिक्षण संस्थेचं सिम्बॉल आहे, त्याच वटवृक्षाच्या छायेखाली समाजातील अनाथ बेघर मुलं इथं राहत आहेत. त्यांचं शिक्षण चालू आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्ता महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, त्या आत्महत्या केलेल्यांची पण मुलं आज या धन्नीच्या बागेमध्ये शिक्षण घेत आहेत. तर अशा या थोर महापुरुषाला खरंच अभिवादन आहे असं म्हणावं लागेल.